श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे मंगळवार आणि आज आहे इंदिरा एकादशी आणि या दिवशी आपल्याला तुळशीसमोर संध्याकाळी एक दिवा हा लावायचा आहे. हा दिवा आपण कसा लावायचा आहे, का लावायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुळशीजवळच का, तर आपल्याला माहीत आहे की एकादशी ही जी तिथी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित असा हा दिवस असतो. आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे की तुळशीशिवाय ते नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत, तर एवढी प्रिय तुळस आहे. आणि विष्णूंना तुळस प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मीलासुद्धा तुळस ही प्रिय आहे. यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला सायंकाळी आणि तुळशीजवळ लावायचा आहे. यामुळे तुमचा जर पितृदोष असेल तर तो पितृदोषसुद्धा कमी होईल आणि मुलांची प्रगती होईल. आईने सुद्धा हा मुलासाठी उपाय नक्की करावा. आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती व्हावी किंवा त्याला नोकरी व्यवसायात यश मिळावं यासाठी सुद्धा तुम्ही उपाय हा करू शकता. एखाद्याला जर पितृदोष लागलेला असेल, एखाद्याला पितृदोष असेल तर घराची प्रगती थांबते, मुलांची प्रगती होत नाही, मुलांचं लग्न होत नाही, तसेच मुलांना मनासारखा जॉब मिळत नाही, मुलांनी जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये सुद्धा प्रगती होत नाही. तर अशा जर गोष्टी होत असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. कारण इंदिरा एकादशी ही पितृपक्षात येणारी एकादशी आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपले पितर जे आहेत म्हणजे आपले जे पूर्वज आहेत तर हे सुद्धा प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या मुलांचे जे भवितव्य आहे तर ते नक्कीच चांगले होऊ शकते. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय काय करायचा तर हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्हाला मी काही छोटे छोटे उपाय सांगणार आहे. तसेच ही जी इंदिरा एकादशी आहे तर ती का साजरी केली जाते. आपण नेहमी बघत असतो की ही एकादशी आली किंवा विशेष अशी एखादी तिथी आली, या तिथीला हे करावं, परंतु ती तिथी साजरी करण्यामागे नक्की काय कथा असते तर हे आपल्याला कधी कधी माहीत नसतं. आता इंदिरा एकादशीच्या मागे काय व्रतकथा आहे तर हे आपण सुरुवातीला पाहूया. सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्याला कशाचीही कमी नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्याच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा नारद म्हणाले, मी एक दिवस यमलोकात गेलो होतो. तेथे यमराजांना भेटलो, त्यांचे कौतुक केले. त्यांच्या दरम्यान मी तुझ्या वडिलांना सुद्धा पाहिले, ते यमलोकात होते. नारद मुनींनी इंद्रसेनला त्याच्या वडिलांचा संदेश सांगितला. त्याच्या वडिलांनी त्यांनी सांगितले होते की काही कारणामुळे त्यांच्या एकादशी व्रतामध्ये काही अडथळे येत होते, त्यामुळे त्यांना यमराजासोबत वेळ घालवावा लागतोय. तुमच्याकडून शक्य असेल तर वडिलांसाठी या एकादशीचे व्रत करा, असे नारद मुनींनी त्या राजाला सांगितले. यामुळे ते यमलोकातून मुक्त होऊन स्वर्गात जातील. तेव्हा इंद्रसेनने नारदांना व्रताची पद्धत विचारली. नारद मुनी म्हणाले, या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान शालिग्रामासमोर पितरांचे श्राद्ध करा. ब्राह्मणांना फळे आणि अन्न द्या, दक्षिणा द्या. यानंतर गाईला घास द्या. त्यानंतर धूप, दीप, फुले, नैवेद्य इत्यादींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी. रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करून पुन्हा ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वतः भोजन करावे. व्रत पूर्ण होईल. नारद मुनी म्हणाले, हे राजन, जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत केले तर तुमच्या वडिलांना स्वर्गात स्थान मिळेल. आणि ते निघून गेले. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंद्रसेनने हे व्रत केलं. या व्रताच्या पुण्यामुळेच त्याचे वडील यमलोकातून मुक्त होऊन विष्णुलोकात गेले. मृत्यूनंतर राजा इंद्रसेनाला सुद्धा स्वर्ग मिळाला. तर अशा प्रकारे ही अशी व्रतकथा आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या पितरांसाठी या दिवशी व्रत उपवास हा करायचा असतो. या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये तर हे सुद्धा आपण अगोदर पाहूया आणि यानंतर आपण कसा दिवा लावायचा तर हे सुद्धा मी सांगणार आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, तसेच तुळशीची पाने तोडू नयेत. आता तुळशीची पाने तोडू नयेत, परंतु आपल्याला जी तुळस आपण विष्णूंना अर्पण करतो किंवा नैवेद्यावरती जे तुळशीपत्र ठेवतो तर मग ते कधी तोडायचं तर हे आदल्या दिवशीच तोडून ठेवावं. तसेच या दिवशी दिवसा झोपू नये. तुम्ही जर उपवास व्रत करणार असाल तर उपवास करणाऱ्यांनी चुकूनही एकादशीच्या दिवशी दिवसा झोपू नये. या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नयेत. कोणाचाही अपमान करू नये. तुम्ही कितीही पूजापाठ केले आणि जर कोणाला अपशब्द वापरले, अपमान केला तर तुम्ही जे पूजापाठ करता तर याचे फळ आपल्याला मिळत नाही.
तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी कांदा लसूण तामसिक पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत, मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर असे साधे आणि सोपे नियम आहेत जे आपल्याला एकादशीच्या दिवशी पाळायचे असतात. तसेच या दिवशी विधिवत विष्णूंची पूजा करावी, विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं, विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा, तसेच विष्णू सहस्रनामाचे पठणसुद्धा करावे. यामुळे सुद्धा आपल्याला एकादशीचे जे पुण्य आहे तर ते मिळते. इंदिरा एकादशीला ब्राह्मणाला जेवणाचे आमंत्रण देण्याआधी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसेच आपल्या पितरांचे स्मरण करावे आणि विष्णू सहस्रनामाचे पठणसुद्धा पितरांचे स्मरण करत करत करावे. असे केल्याने सुद्धा आपले पितर प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. पितृपक्षातील एकादशी तिथीचे व्रत करून पितरांच्या नावाने जर आपण दानधर्म केला तर व्यक्तीला मृत्यूनंतर यमदूताचे भय राहत नाही आणि आत्म्याचा जो प्रवास आहे तर तो सुकर होतो. यासोबतच पितरांना सुद्धा मोक्ष मिळतो. त्यामुळे ही एकादशी पुण्यकारक आणि मोक्ष देणारी मानली जाते. तसेच आपण या दिवशी तुळशीपत्रावर चंदनाने श्रीहरी लिहून ही तुळशीपत्रे भगवान विष्णूंना अर्पण करावीत, विष्णूंची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी तुळशीपत्रे आहेत तर ती पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये किंवा कपाटात ठेवावीत. असे केल्याने नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच आपले जे काही त्रास आहेत तर हे दूर व्हायला सुद्धा मदत होते. तसेच या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान करत घराच्या मुख्य दरवाजासमोर गाईला हिरवा चारा किंवा चपाती किंवा हिरवे गवत सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि गाईच्या पायांना स्पर्श करून पितरांना पुण्य फळ अर्पण करायचे आहे. आपल्याला आपण जे गाईला खायला घातलेलं आहे तर त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे. तर असे केल्याने सुद्धा आपले पितर हे प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळते आणि आपल्याला ते आशीर्वाद देतात. यामुळे आपली जी प्रगती आहे तर ती सुद्धा होत असते. पितृपक्ष एकादशीच्या दिवशी म्हणजेच इंदिरा एकादशीला ब्राह्मणांना जेवणाचे आमंत्रण आपण द्यायला पाहिजे. त्याबरोबरच गरीब आणि गरजू लोकांना सुद्धा पितरांच्या नावाने जेवू घालावे. यामुळे आपले पितर हे प्रसन्न राहतात आणि आपल्यावरील सर्व संकटे दूर करतात. तसेच आपला पितृदोष सुद्धा दूर होतो. आता आपण पाहूया की प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी एक दिवा हा तुळशीसमोर या दिवशी नक्की लावावा. तर आज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना आपल्याला यासाठी देशी गाईचे शुद्ध तूप हेच घ्यायचे आहे, म्हणजे तुपाचाच दिवा लावायचा आहे. तुळशीच्या समोर लावायचा आहे. आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुम्ही तुळशीच्या खाली थोडा बाजूला दिवा लावला तरीसुद्धा चालेल. जर तुमची तुळस कुंडीत असेल तर तुम्ही तुळशीपासून थोडा लांब असा बाजूला त्या कुंडीमध्येच दिवा लावू शकता किंवा कुंडीच्या बाहेर जागा असेल तर ते लावला तरी चालेल. आणि तुमच्याकडे तुळशी वृंदावन जर मोठे असेल तरी तुम्ही तुळशीपासून थोडासा लांब असा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. हा दिवा लावताना तुम्ही चौमुखी दिवा लावू शकता. एक वात घातली तरी चालेल, परंतु 4 दिशांना वाती असलेला जर आपण दिवा लावला तर 4 दिशांनी ज्या सकारात्मक लहरी आहेत तर तो दिवा कॅप्चर करत असतो. त्यामुळे तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. आता यामुळे काय होईल, तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. तसेच लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. त्यामुळे फूल असलेल्या व्यवस्थित लवंगा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे मार्गसुद्धा मिळतात. आपल्या आर्थिक समस्या कमी होतात. तसेच ही एकादशी पितृपक्षामध्ये आल्यामुळे आणि आपल्याला हा दिव्याचा उपाय जर आपण केला तर आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होते. आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो. दिव्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. दिवा म्हणजेच आपली अग्निदेवता आहे की जिला प्रज्वलित केल्याशिवाय म्हणजे अग्निदेवतेची पूजा केल्याशिवाय आपण कोणताही धार्मिक विधी करत नाही. तर एवढे महत्त्व या दिव्याला आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. नक्कीच आपल्याला हा दिवा आपण तुळशीजवळ लावल्यामुळे विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. त्यामुळे विष्णूसुद्धा आपल्याला आशीर्वाद देणार आहेत आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळण्याबरोबरच आपल्याला आपल्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत. कारण इंदिरा एकादशीला पितृपक्षात आल्यामुळे खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण विष्णूंची पूजा करतोच, पण विष्णूंची पूजा करण्याबरोबरच आपण आपल्या पितरांचे सुद्धा स्मरण करायचे आहे. पितरांच्या बाबतीत जर आपली काही चूकभूल झाली असेल तर या दिवशी तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे. यामुळे पितर आपल्याला नक्कीच माफ करतील. तसेच तुम्ही अजून एक दिवा लावू शकता, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला वातीचे तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा
यासाठी आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि यामध्ये त्या तेलामध्ये 2 ते 3 उडदाचे दाणे सुद्धा टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो झोपण्यापूर्वी लावायचा. आपलं ज्या ठिकाणी पाणी पिण्याचं भांडं आहे त्या ठिकाणी लावायचा, आपल्या पितरांच्या नावाने लावायचा. यामुळे सुद्धा आपले जे पितर आहेत तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण जेव्हा आपण दीपदान करतो तर एकादशीला दीपदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर एकादशीच्या दिवशी जर असा दिवा लावला, मग तो पितरांच्या नावाने जरी लावला तरीसुद्धा त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल.